तुम्ही सगळी स्वार्थानं बरबटलेली माणसं आहे. मासं खाल्ल्याने नदी काठची लगा तुम्हाला मी लई तुमच्या बापाला बी ओळखत होतो. तुमचं आजो सुद्धा शाजी इकडे म्हणून मला खाऊ घालत होतं. त्या सांगोला कारखान्याचं एकाला इथं बोलवलं नाही राव. इतका अन्याय आमच्या कशापासून आमचं मेलेलं मडे ह्याच बाबांची तर केले. आमची बोलवायची ते आली असते इकडं सगळी. स्वप्नच आम्हाला वाटलं नव्हतं की आता ही धुराडं कवा हालत नाही म्हणली. ही गेलं ही भंगारवारी जात आहे आता हळूहळू. ती कारखाना सुद्धा अतिशय अवघड आबाने गेली 2-3 सीझन काढले. चांगला चालवला. गडबड काय सुद्धा होणार नाही. लग्नात कोण असतंय उभा नवरदेवाच्या मागे? मामा इथं उभा आहे. अजिबात काळजी करू नका. लगीन लागणारच मध्ये. आणि मामाच्या हातात काय असते? हा, ही तलवार घेऊन मामा हे मागं उभा आहे. कुठेही काय फरक पडणार नाही. चिंता करू नका. जास्त बोलत नाही. एवढ्या तरुणपणे एवढे 4-4 कारखाने चालवणं कठीण आहे मित्रांनो. मी सुद्धा कारखान्यात चेअरमन होतो. पण मी एवढा बुद्धिमान हुशार होतो. मी मोकळ्या माती जागेचा चेअरमन होतो. एक बोर्ड होता बघ, सांगोला सहकारी साखर कारखाना चेअरमन शहाजी बापू पाटील. हात जाडू म्हणून ते पुढची भानगडच करायला बघितलं. ते सगळं अरे ह्यातच गुंतून पडतंय म्हणे. हळू तिला जे पगाव्या गळ्यात घातला. मी निष्ठून आपला मुंबईला ती दर दिला म्हणाय नको, शिव्या खाया नको, गाव खुनी नको, उचल द्या नको. उलट माझं बरं चाललं. मीच भांडत असतो. मला काय त्यात देता नाही. मी आम्हाला म्हणलो चेअरमन आहे मी. म्हणलं जाता जाता काय ते गिफ्ट माझी चेअरमनला द्या ये म्हणलं. असं काय करताय तू? म्हणलं आपण सर्वांनी क्रांती करायची. पाठिंबा दिला, मोकळं झाला, विचार धरू नका. प्रामाणिकपणे सांगा. तुमच्या अंतःकरणाला विचारा. आपल्या माता पित्याची मूर्ती अशी डोळ्यासमोर आणा. उद्या ह्या देशाचं पंतप्रधान कोण होणार? तुमच्या पुढं नाव कुणाचं आहे सांगा. स्पष्ट आहे. बरं, मोदीजींचं पंतप्रधान पद काढून घेऊन मी पंतप्रधान होणार. गेल्या 4 महिन्यात देशात एक जण बोलत नाही. आता पवार साहेबांनी त्यांची 5वी-6वी पार्टी असेल नवी. साहेब लय भारे. साहेब बैलजोडी उभा राहिले, गाय वासरा उभा राहिले, हात चिन्ह उभा राहिले, सारखा चिन्ह उभा राहिले, घड्याळ्या उभा राहिले, आता तुतारी धरली हातात. तरी आपण निष्ठा ठेवल्या. एक आपला माणूस, आपल्यातला माणूस, शेतकऱ्या माणूस काय हाताला लागलं. माडा मतदारसंघातली इथे माणसं असतील. दिलाय आपण 5 वर्ष पवार साहेबांना निवडून. रात्रंदिवस मी तर पळालो होतो. सक्का भाव माझा वारल्यानंतर त्याची माती सावडून आंघोळी करून 9ला मी महूरची आजी दादाबरोबर सभा चालू केली. एवढा मी पिटून उठलो. तू साहेब निवडून आली पाहिजेत म्हणून. काय 5 वर्षात दिलं आपल्याला? जाऊ द्या पवार साहेबाचं पर जिल्ह्यातलं 30 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व ज्या माणसाला या जिल्ह्यातल्या आमदारांनी, खासदारांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी, डीसी बँकवाल्यांनी दिले ते विजयदादा आपले. त्यांना 5 वर्ष निवडून दिले. काय दिलं विजयदादानं आपल्याला? दिलं तर उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, TV वाली बोलवा आणि विजयदादानं 5 वर्षात केलेल्या कामाचा आराखडा असा वाचून दाखवावा. तिथंच 5 मिनिटात मी निंबाळकराला बसवतो आणि 5 वर्षात केलेल्या कामाचा 7 तालुक्याचा आराखडा वाचून दाखवायला. आज काम पाहिजे आपल्याला. कुठल्याही पक्षात आपण असो, चौकात काही जरी बोलत गेलो, दिवसभर कुठल्या चर्चा करत गेलो, TV बघत गेलो, बातम्या बघत गेलो, सगळं करत गेलो, तरी आपला आत्मा आणि आपली बुद्धी कुठं अडकलेली असते? आपल्या प्रपंचात अडकलेली असते. आपल्या लेकराबाळापाशी आपलं मन असते. आपल्या आईपाशी आपलं मन असते, बापापाशी मन असते, भाऊ-भाऊजयापाशी मन आपलं अडकलेलं असते. आणि जे घर आपलं आहे तेच आपलं विश्व खरं मनातलं असते. मग जर आपला संसार समृद्ध करायचा असेल, आपला संसार मोठा करायचा असेल,
आपला संसार आपलं घर असं लबाबलेलं असेल तर आपली बुद्धी शांत राहणार. जर आपल्या सातबाऱ्यावर 30 लाखाचं कर्ज असेल तर सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत जगातला पुढारी सोडत नाही ती नालाय काय म्हणायचं. आता तुमच्या कर्जाचा शहाजी पाटला काय संबंध आहे तरी तो म्हणजे काय बडबड द्यायचं काय नाही. अरे तू वैतागला तुझ्या कर्जाला आमची कशाला माफ काढतो. तुझा मेंदू तळ्यावर असलाय तू तुझा कर्जानं भुलून गेलाय. तर तुमचे संसार व्यवस्थित करण्याची ताकद हिंमत आहे ते अभिजित पाटलांच्यात आहे. दिलाय ना पाठिंबा आपल्या नेत्यानं. आता तुम्ही 7 तारखेपर्यंत काही काम अतिशय कष्ट करून प्रामाणिकपणानं तुम्ही ही भूमिका सांगितली पाहिजे. विकासाच्या गंगेकडे जायचं झालं तर दिल्लीत भाजपचं सरकार येणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा शिंदे फडणवीस दादाचं सरकार अटळ आहे. त्या ठिकाणी पुन्हा मी आमदार आहे. काळजी करू नका. काय बी कोण सांगताली यूट्यूब काय बघू नका. ते निवडून एक जण मंत्री व्हायचे. मंत्री झाल्यावर तो दररोज इथं आहेच तुमच्या. सगळेजण मिळून आपण ताकदीने एकजूट बांधू आणि ह्या जनता जनार्दनचा शेतकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. शेतकऱ्यांची सेवा हीच आपला गाभा असला पाहिजे. कारखाना एवढा अनेक वेळा अडचणीत गेल्यानंतर कुठे शरद पवार इथं धावून आली, कधी धावून आली नाही. मला बाकी बोलायचं नाही जास्त. मी एवढं सांगतो की मी फसलोय, तुम्ही बी फसलाय, सगळीच फसलोय. आता सावध होऊ. मी झालोय 7-8 वर्षापूर्वी. तुम्ही आता सावध व्हा. ह्यांचा अनुभव मी घेतलाय. पवाराचा बी अनुभव घेतला होता, विलासरावचा बी घेतला होता, सुशीलकुमार शिंदे सगळ्याचा अनुभव घेऊन कंटाळा आला. आणि इतकी झटका देऊन कामं करणारी माणसं आहे ती तुम्हाला कुठं अडचणी येणार नाही. विठ्ठल कारखाना वैभवशालीपणानं चालू राहील आणि अभिजित आबाचं राजकीय जीवन सुद्धा असं गौरवानं फुललेलं तुम्हाला दिसेल. एवढा शब्द देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.